17 तारखेला निघतो. हं. मी आज मुक्काम 17ला माझा चौंडीत आहे. हं. जर 17ला कोर्टाची ऑर्डर आली की तुम्हाला परमिशन नाकारली आहे, हं. मी चौंडीतून वापस येतो. बरोबर. मी पंढरपूरला 18ला जेजुरी आरेवाडीच्या बनात आहे, तिथं जर परवानगी नाकारली तिथून वापस येतो. हं. मी 19ला जेजुरीत आहे, हं. तिथं हायकोर्टाने परवानगी नाकारली, तुम्ही मला फक्त फोन करा. हं. दीपकराव परवानगी नाकारली, मी वापस येतो. हं. मी 20ला नवी मुंबईच्या विषयावर मुक्कामाला आहे, तिथं जरी फोन आला तर मी वापस येतो. बरं. पण माझं जे ठरलेलं आहे 4 दिवस तुम्ही चालू द्या, हं. आम्ही तुमचा सन्मान ठेवतो, कोर्टाचा सन्मान ठेवतो. बरोबर. ते म्हणे नाही असं होणार नाही. मी तिथंच बोललो ऑन रेकॉर्ड आणि आत्ताही सांगतो हो. की मी म्हणजे काय मोठेपणाचा विषय नाही, हं. पण मी माझे विचार प्रामाणिक आहे, हं. कर्म चांगले आहे, हं. कुणाचा रुपया घेत नाही म्हणून कुणाच्याच बापाला भीत नाही. मी तोंडावर आईजी साहेबांना सांगितलं तिथं, म्हटलं साहेब तुम्ही जर आम्हाला सहकार्य सन्मानानं जर मला 4 दिवस बाहेर जाऊ दिलं 17 तारखेपासून, तर जिथं कोर्टानं ऑर्डर नाकारली तिथून परत येईल. पण तुम्ही जर आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम करणार असाल आणि मी जर मुंबईच्या आझाद मैदानात जर गेलो किंवा जिथं कुठं असेल मी तिथं जर तुम्ही अडवलं तर गोळ्या घालेपर्यंत रस्त्यावर उठणार नाही. बापरे. ज्या रस्त्यावर दीपक बोराडे बसल तिथं तुम्हाला दीपक बोराडेला गोळी घालावं लागेल. बर. तोपर्यंत मी थांबणार नाही. त्याच्यामुळे आमचा इगो हर्ट करू नका. बर. तुम्ही म्हणजे तिथं उपोषण चालू आहे, सगळं चालू आहे. या महाराष्ट्रातला 2.5-3 कोटी धनगर समाज 2 नंबरचा आहे. आमचा काही स्वाभिमान आहे की नाही? बरोबर. आमचं इथं काही अस्तित्व आहे की नाही? बरोबर. ही आमच्या अस्तित्वाची, आमच्या स्वाभिमानाची लढाई ठणकावून आणि ठासून सांगितलं. बर. आता तो कॉन्फिडन्स त्यांनी पाहिला, त्यांनाही कळतं, पोलिसांना थोडं बॉडी लँग्वेज येते, थोडस त्यांना समजलं की हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आमची 2 तास चर्चा झाली, त्याच्यानंतर आयजी निघून गेले. बर. आयजी निघून गेले, मी आपलं तयारीमध्ये मग्न होतो. रात्री आयजी परत आले. बर. आता याचाही त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड खरं म्हणजे तपासणच कोण आता. बर. नाही त्या पोलिसांचं चाललंय काय? रात्री आयजी परत आले, आयजींनी कलेक्टर झोपेतून उठले, संचारबंदी लागू केली. बर. हजारो आमच्या बांधवांना राज्यभरामध्ये ऍट अ टाइम नोटीस गेल्या. पोलीस घरी जाऊन उठवत होते, ए बाबा रे तुला नोटीस आली, जालन्यात कर्फ्यू लागलेला आहे, तुमची मुंबईची परवानगी नाकारली, जाऊ नका, गुन्हे दाखल होईल, अटक होईल, भानगडी होईल. बर. दहशत निर्माण केली आमच्या बांधवांवर. बर. हे मला काहीच कल्पना नाही. बर. सकाळी 5 वाजता म्हणजे 5च्या अगोदरच माझ्या घरी दरवाजा वाजवला, बेल वाजवली. पोलीस समोर, मी उठलो, बाल्कनीतून पाहिलं. अरे म्हटलं यार पोलीस, मी खाली 4 पायऱ्या उतरून खाली आलो. परत विचार केला की यार SP साहेब आपल्याशी बोलतात, आयजी आपल्याशी बोलतात, सकाळी 5 वाजता 4 वाजता पोलिसांचं आपल्या घरी यायचं काम काय? मला काहीतरी, कारण आता बुद्धी आहे ना, तुम्ही तितके हुशार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मी हुशार आहे, त्याच्यामुळं याच्यानंतर असे षडयंत्र करू नका.